सर्वांना नमस्कार। विद्यार्थन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। नुकतीच अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात 272 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीची जी डिटेल आता आपल्याला माहिती आहे, ही नागरी प्रकल्पाची जाहिरात आहे आणि ही जाहिरात अंतर्गत आहे। मग ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये काय पात्रता आहे, काय अटी आहेत याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे। इथं जर तुम्ही बघितलं तर हे एक नोटिफिकेशन 25 एप्रिलला डिक्लेअर झालेला आहे। या नोटिफिकेशन मध्ये जर आपण बघितलं पूर्णपणे हे महिला बाल विकास आयुक्त त्यांचं नोटिफिकेशन आहे आणि ह्याच्यामध्ये अर्जाबाबतचं डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी डिटेल बघणार आहोत। इथं जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये हे विभागीय उपायुक्तांना लिहिलेलं पत्र आहे आणि याच्यामध्ये फॉर्म बद्दल किंवा या परीक्षेबद्दल, ह्याच्या परीक्षेमध्ये किती पद आहेत याबद्दल डिटेल माहिती या सगळ्या गोष्टींमध्ये दिलेली आहे। इथं जर तुम्ही बघितलं इथं ही कशा संदर्भात ही परीक्षा आहे, ही परीक्षा कोण देऊ शकतं, ज्या सध्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे की त्याची डेट काय, हा फॉर्म कसा भरू शकतात, त्याच्यामध्ये काय अटी आहेत, काय पात्रता आहे, वयोमर्यादा किती आहे, या सगळ्या गोष्टींचे जे डिटेल प्रश्नांचे उत्तर या आता आपल्या या लेक्चर मधून आपले क्लिअर होणार आहे। ठीक आहे, तर हे जे पत्र आहे हे पत्र आपण समजून घेणार आहोत। म्हणजे फॉर्म कधी भरायला सुरुवात होणार आहे, कसा भरायचा, त्याच्यामध्ये काय अटी आहेत, या सगळ्या गोष्टी डिटेल आहेत ज्या सध्या अंगणवाडी सेविका आहेत। इथं बघा, इथं सेविका ते मुख्य सेविका आपल्याला माहिती आहे प्रमोशनने ही सगळी जी पद आहेत सेविका ज्या आता सध्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या सेविका आहेत त्या सेविकांना जर मुख्य सेविका व्हायचं असेल तर असे 272 पद, या 272 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। मग ह्यांचं पदोन्नती आहे, म्हणजे सेविकांना जर मुख्य सेविका व्हायचं असेल तर त्याचं प्रमोशन न भरणारी ही सगळी पदं आहेत। ह्याच्यासाठी तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी काय पात्रता आहे या संदर्भातलं हे पत्र आहे, हे त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे। ठीक आहे, ही जी जाहिरात आहे आता तुम्हाला माहिती आहे की अंगणवाडी मुख्य सेविका ह्या 2 प्रकारच्या असतात, एक नागरी प्रकल्प, दुसरा ग्रामीण प्रकल्प। ही जी जाहिरात आलेली आहे ही जाहिरात नागरी प्रकल्पाची जाहिरात आहे। ठीक आहे, आता इथं जर आपण बघितलं टोटल पद किती तर 272, हे सगळ्यांना पत्र लिहिलेलं आहे। टोटल महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या अधीनस्थ 104 नागरी प्रकल्प आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात 104 नागरी प्रकल्प आहेत आणि त्याच्या या नागरी प्रकल्पामध्ये गट क मधील अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती निवडीने भरावयाची पदे भरण्याबाबत कार्यवाही आयुक्तालय स्तरावर चालू आहे। अनेक अंगणवाडी सेविकांचे आम्हाला फोन आले। तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की अंगणवाडी मुख्य सेविकेचं आत्ताच आमचं निघालेलं जे पुस्तक होतं, आता मागे अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद भेटला। आमची बॅच सुद्धा होते आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या अनेक जणांसोबत, अनेक विद्यार्थ्यांसोबत आम्ही कनेक्टेड आहेत। अनेक अंगणवाडी सेविका ह्या आमच्या विद्यार्थिनी आहेत। अंगणवाडी सेविकांचे फोन आले होते आणि त्याच्यामध्ये सर ही जाहिरात कधी येणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फॉर्म कधी भरायचे, त्याला काय कागदपत्र लागतात, या सगळ्यांबाबत विचारणा होत होती। त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। ठीक आहे, इथं त्यांनी काय सांगितलंय बघा, या स्तरावर चालू आहे, म्हणजे ही नागरी प्रकल्प आहे। टोटल आपल्या महाराष्ट्रात 104 नागरी प्रकल्प आहेत आणि या नागरी प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना मुख्य सेविकासाठी प्रमोशन व्हायचं असेल, म्हणजे या परीक्षेसाठी हे जे 272 पद आहेत ह्याच्यासाठी अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकतात आणि त्यांना प्रमोशनने जर अंगणवाडी मुख्य सेविका व्हायचं असेल तर त्यासाठीची ही सगळी जाहिरात आहे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे। टोटल महाराष्ट्रामध्ये 104 नागरी प्रकल्प आहेत। दुसरं जर आपण म्हणालो याच्यामध्ये इथं सांगितलंय याचा जो अर्ज आहे सदरील पदोन्नती कोट्यातील रिक्त पदभरती कार्यक्रमानुसार अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पात्र अंगणवाडी सेविका यांचं 30 एप्रिल 2025 ते 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत। म्हणजे ह्या परीक्षेचे जे फॉर्म आहेत ते सगळ्यांना ऑनलाईन भरायचे। त्याची तारीख उद्यापासून म्हणजे 30 एप्रिल पासून ओके, तर हे अर्ज स्टार्ट होणार आहेत भरण्यासाठी। ठीक आहे, 30 एप्रिल ते 20 मे, 30 एप्रिल 2025 ते 20 मे 2025 पर्यंत ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत। म्हणजे उद्यापासून तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। क्लिअर, म्हणजे याची तारीख आहे
30 एप्रिल पासून ते 20 मे. ठीक आहे, टोटल आपण बघितले सगळे नागरी प्रकल्प 104 आहेत आणि या सगळ्या नागरी प्रकल्पातल्या ह्या पदभरती आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, ऑनलाईन फॉर्म जे आहे याच्या संबंधी प्रकल्प अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील असं इथं क्लिअर सांगितलेलं आहे. जे सीडीपीओ आहेत ते सीडीपीओ तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करतील. फॉर्म कसा भरायचा, कागदपत्र काय आणि या सगळ्या बाबतचे जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला सीडीपीओ करतील असं पण इथं डिटेल सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट बघा, पदोन्नती पात्र अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छायांकित प्रत सोबत संलग्न केलेल्या कागदपत्राच्या प्रति 2 प्रती प्रकल्प कार्यालयाकडे जमा करण्यात याव्यात. ज्या आता अंगणवाडी सेविका आहेत, तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर इथं सांगितलंय, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा, अंगणवाडी सेविकांना तुम्हाला फॉर्म भरायचा असेल याच्यासाठी मार्गदर्शन प्रकल्प अधिकारी करतील. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर लक्षात ठेवा इथं काय सांगितलंय, ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छायांकित प्रत सोबत संलग्न केलेल्या कागदपत्राच्या प्रती 2 प्रती संबंधित प्रकल्प अधिकाऱ्याकडे जमा करण्यात याव्यात. म्हणजे तुम्ही काय करायचं, इथं जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय त्याचे कागदपत्र आणि फॉर्म ह्याच्या ज्या 2 प्रती आहेत, तुम्ही ज्या प्रकल्पाअंतर्गत काम करता त्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे म्हणजे आता सीडीपीओकडे तुम्हाला हे 2 अर्ज त्या ठिकाणी 2 प्रती तुम्हाला त्याच्या जमा ठेवाव्या लागतील असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणून प्रकल्प कार्यालयातील पदोन्नतीस पात्र संख्या, ऑनलाईन अर्ज, सेविकांची संख्या, प्रलंबित संख्या. ओके, तर या बाबतीत ऑनलाईन अर्ज भरणे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी पाठपुरावा करावा. आता हे त्यांनी डिपार्टमेंटल अंतर्गत सांगितलेलं आहे की तुमच्या विभागांतर्गत किती रिक्त जागा आहेत, किती अर्ज आलेले आहेत, याची सगळी माहिती आयुक्तालयाला कळवावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त ज्या अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरायचा तुम्ही लक्षात ठेवा, फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या फॉर्मची प्रत, कागदपत्राची प्रत अशा 2 प्रती तुम्ही महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा कराव्यात. ठीक आहे, अशा पद्धतीचं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, ह्याचा अर्ज भरण्याची डेट स्टार्ट आहे उद्यापासून, उद्या ते 20 मे पर्यंत. ओके, म्हणजे साधारणतः 20 दिवसाचा तुम्हाला दिलेला आहे. आणि हा नागरी प्रकल्प आहे, महाराष्ट्रातले जेवढे 104 नागरी प्रकल्प आहेत त्याच्या अंतर्गतली ही सगळी पदभरती आहे. ठीक आहे, दुसरं इथं जर आपण म्हणालो की वेळोवेळी आढावा घेऊन विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तुम्हाला 20 मे ही तारीख दिलेली आहे, त्या दिवशीपर्यंतच हा अर्ज करता येईल, कारण दिलेल्या कालावधीत अर्ज करावा असं तिथं सांगितलेलं आहे. कैलास पगारे सर हे त्यांचं हे पत्र आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, सर्वसाधारण सूचना, भरती प्रक्रियेच्या बाबत सर्वसाधारण सूचना नेमक्या काय आहेत, कशा आहेत हे बघूयात आपण. मी तुम्हाला आताच सांगितलं, ही जी जाहिरात आहे 104 नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका ज्यांची 1 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा झालेली आहे आणि सद्यस्थितीत ज्या कार्यरत आहे अशा पात्र महिलांकडून या विभागाच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने 30 ते साधारणतः 11 म्हणजे 20 मे पर्यंत या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहेत. जरा नीट समजून घ्या नेमकं काय आहे. आतापर्यंत सांगितलेलं महाराष्ट्रातल्या 104 नागरी प्रकल्प अंतर्गत हे आहे, याच्यासाठी कोण पात्र आहे, ज्या अंगणवाडी सेविका इथं दिलेलं आहे बघा, व मिनी अंगणवाडी सेविका. आणि दुसरी गोष्ट, नुसत्या अंगणवाडी सेविका त्याच्यासाठी 10 वर्षाचा अनुभव लागणार आहे. आणि ते शब्द समजून घ्या, इथं सांगितलेले विनाखंड 10 वर्ष, आणि ते 10 वर्ष तुमचे कधी पूर्ण झाले पाहिजेत, इथं डेट सुद्धा दिलेली आहे. इथं सांगितलेलं आहे की 1 जानेवारी 2025ला 1 जानेवारी 2025ला तुम्हाला 10 वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत अंगणवाडी सेविका म्हणून, तरच तुम्हाला मुख्य सेविका म्हणून या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो. ठीक आहे, असं तिथं सांगितलंय. त्याच्या फॉर्मची डेट तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, म्हणजे उद्यापासून ते साधारणतः 20 मे पर्यंत. ठीक आहे, आणि याच्याबाबत अजूनही सांगितलेलं आहे की हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. हा अर्ज कुठं भरायचा तुम्हाला, तर एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ती लिहून घ्या. ती वेबसाईट आहे icds.gov.in. या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. कोणती वेबसाईट आहे ती, icds.gov.in. आपल्याला माहिती आहे की ही पोस्ट ICDSचीच आहे, म्हणजे तुमची जी नेहमीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच हे अर्ज तुम्हाला भरण्याच्या बाबत इथं त्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, बरं. दुसरी गोष्ट, ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात येईल. आता याच्या अगोदर झालेली जी अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा आहे ती शिफ्टमध्ये घेण्यात आली होती, 11 शिफ्ट होते त्याच्या, पण ही परीक्षा
एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येईल हे इथं स्पष्ट सांगितलेलं आहे। इथं नीट समजून घ्या, इथं काय सांगितलेलं आहे, निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर एकाच वेळी ऑनलाईन ही परीक्षा घेण्यात येईल। म्हणजे हे पण तुमच्या एक गोष्ट क्लिअर झाली असेल, ही अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन होणार आहे आणि ती एकाच शिफ्टमध्ये होणार आहे महाराष्ट्रात, हे पण इथं क्लिअर केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 104 नागरी प्रकल्पात ही परीक्षा प्रकल्पामध्ये हे पद आहेत। जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल आणि तुमचं 10 वर्ष पूर्ण झालेले असेल त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याची डेट ही आहे आणि वेबसाईट ही आहे, याच्यावर अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते किंवा फॉर्म भरायला या ठिकाणी दिलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, सगळी पदं किती आहेत, ग्रुप सी ची पदं आहेत। अंगणवाडी मुख्य सेविकेचा ग्रुप जे ग्रेड पे आहे तो खूप चांगला आहे। टोटल 272 पदं आहेत नागरी प्रकल्पाची। बघा इथे दिलेत टोटल जर पदं किती आहेत 272, म्हणजे भरपूर पदं ही आहेत। ओके, आपल्याला पुढे बघायचं, पुढे असं पण सांगितलेलं की ह्या पदामध्ये वाढही होऊ शकते किंवा ही जी पदं आहेत ती कमी होऊ शकतात। याचे सर्व अधिकार त्यांनी आयुक्तालयाला दिलेले आहेत। ठीक आहे, तर सध्या तरी जी जाहिरात आहे आणि तीच जाहिरात पुढे असेल ती म्हणजे 272 पदांची। दुसरं बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं इथं सांगितलंय तुमचा फॉर्म भरायचा आहे, त्याची सुद्धा वेबसाईट हीच आहे। आणि दुसरी गोष्ट, परीक्षेची तारीख किती असेल, म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न असेल सर ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, एका दिवशी होणार आहे, परीक्षेची डेट कधी असेल, इथं सांगितलंय परीक्षेची डेट सुद्धा तुम्हाला दुसरीकडे कुठेही नाही, याच वेबसाईटवर तुम्हाला डिक्लेअर केले जाईल की परीक्षेची डेट ही नेमकी कुठली आहे ती इथं डिक्लेअर केली जाईल। दुसरी गोष्ट, तुम्हाला ऑनलाईन प्रवेश पत्रकाद्वारे तिथं समजण्यात येईल। पुढे सांगितले की 7 ते 8 दिवसाच्या अगोदर ऑनलाईन प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध होईल, असंही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे। ठीक आहे, बरं दुसरी गोष्ट इथं सांगितलंय आता किती पदसंख्या आहेत, आरक्षण ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे इथं सांगितलेलं आहे। ठीक आहे, बरं आता इथं बघा, परीक्षा स्थगिती करणे, परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अटी शर्तीमध्ये अंशतः बदल करणे, एकूण आणि प्रवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार हे कोणाला आहेत, इथं लक्षात ठेवा हे अधिकार माननीय आयुक्त ICDS यांना आहेत। इथं क्लिअर सांगितलेलं आहे, ज्यांचं हे पत्र आहे त्यांनाच हे अधिकार आहेत। परीक्षेच्या बाबतचे जे काही नियम आहेत, ज्या काही अटी आहेत, हे सगळं ठरवण्याचा अधिकार हे यांना आहे। ठीक आहे, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा, जाहिरात प्रसिद्ध तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणार मागणी भागास प्रवर्ग समांतर उपलब्ध तसेच विद्यमान बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठीक आहे, म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की परीक्षेसंदर्भातला जो काही विषय असेल तो सगळा विषय आयुक्तांकडे असेल, त्याच्यात बदल करण्याचे अधिकार हे अंतिम अधिकार आयुक्तांकडेच असतील, असं पण इथं क्लिअर केलेलं आहे। ठीक आहे, दुसरी गोष्ट इथं बघा, आता बऱ्याच जणांना ह्याच्याबाबत प्रश्न होते वयोमर्यादेच्या बाबतीत। मी अनेक लोकांचे मला फोन आले, मी तेच सांगितलं की हे मेन डॉक्युमेंट एकदा येऊ देत म्हणजे आपल्याला कळेल की वयोमर्यादाचा नेमका विषय काय आहे तो। ठीक आहे, इथं जर तुम्ही म्हणलात तर बघा इथं सांगितलंय अराखीव खुला उमेदवाराकडून विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच पात्रताविषयक निकषासंदर्भात अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा ठीक आहे विचार होत असल्याने आरक्षित उमेदवारांची पदं उपलब्ध नसली तरी अर्जामध्ये माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे। आता इथं सगळ्या जागा महिलांसाठीच आहेत, इथं रिझर्वेशन वगैरे प्रकार नाही, तरी तुम्हाला तुमची कॅटेगरी फॉर्म भरत असताना तिथं द्यायची आहे असं इथं सांगितलेलं आहे। क्लिअर, म्हणजे तुम्हाला द्यायचं, तुम्ही SC ST जरी इथं सगळ्या जागा महिलांसाठीच आहेत, रिझर्वेशन वगैरे असं काही नाही। तुम्हाला काय करायचं, इथं तुमचा जो मूळ प्रवर्ग आहे त्याची माहिती तुम्हाला अचूकपणे नमूद करणं महत्त्वाचं आहे। तुम्ही जो अर्ज भरताय त्या ठिकाणी तुमचा मूळ प्रवर्ग सुद्धा तिथं लिहिला पाहिजे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, बघा पुढे पण इथं असं सांगितलेलं आहे, जे दिव्यांग आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत त्याच्यासाठी त्यांनी एकूण पदसंख्येच्या 4% पद राखीव असते, म्हणजे साधारणतः 10 ते 12 पदं दिव्यांग उमेदवारासाठी असतील। ज्या अंगणवाडी सेविका दिव्यांग आहेत तुमच्यासाठी सुद्धा 4% पदं इथं राखीव आहेत, इथं क्लिअर असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, जे काही शासन वेळोवेळी बदल करेल त्याच्या नियमानुसार ह्या सगळ्या गोष्टी असतील हे पण इथं सांगितलेलं आहे। ठीक आहे, बरं आता दिव्यांगाच्या बाबतीत पण सांगितले, कोण दिव्यांग आहे, किमान 40% दिव्यांग प्रमाणपत्र धारक असलेला व्यक्ती या ठिकाणी पात्र असेल।
म्हणजे 40% तो व्यक्ती दिव्यांग पाहिजे आणि तसं प्रमाणपत्र त्याच्याकडे पाहिजे, तरच तो व्यक्ती या ठिकाणी पात्र असेल किंवा ती महिला पात्र असेल, असं पण इथं क्लिअर सांगितलं. म्हणजे दिव्यांगासाठी जे रिझर्वेशन आहे ते 4% आहे आणि तुम्हाला इथं क्लिअर सांगितलेलं आहे की 40% असं प्रमाणपत्र पाहिजे दिव्यांगाचं, तरच त्याच्यामध्ये पात्रता सांगितलेली आहे. ठीक आहे. बर, आता दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याचा फॉर्म भरण्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट आहे, ते मी जरा समजून घ्या. इथं जर तुम्ही म्हणलात यासाठी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, महाराष्ट्र राज्याचा, कारण ज्या अंगणवाडी सेविकाचं त्याच फॉर्म भरू शकतात, पण तुम्ही महाराष्ट्राचा आणि दुसरीकडे तुमच्याकडे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, डोमसाईल प्रमाणपत्र असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे फॉर्म भरत असताना. पहिलं प्रमाणपत्र लक्षात ठेवा. दुसरं इथं सांगितलंय की उमेदवाराने अर्ज केला किंवा विविध अर्ज धारण केली व परीक्षेला बोलवल्या नियुक्तीचा हक्क, असं नाहीये. तुम्ही अर्ज केला म्हणजे तुमची लगेच नियुक्ती होईल असं याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये. इथं परीक्षा द्यावी लागेल आणि मग त्याच ठिकाणी हे होईल. ठीक आहे. बर, दुसरी गोष्ट इथं सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला स्वखर्चानं परीक्षेसाठी वगैरे यायचं, हे पण तिथं दिलेलं आहे. 1 तास अगोदर परीक्षेसाठी उपस्थित राहायचं आहे. वेळेपूर्वी 1 तास अगोदर तुम्ही उपस्थित राहावं. केंद्रानं उशिरा पोहोचणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमणार नाहीये, त्या ठिकाणी ते अपात्र करून टाकतील असं त्यांनी आताच सांगितलं. आता उद्या परीक्षेच्या मार्गदर्शन संदर्भात मी एक सेशन बनवेल की परीक्षा कशी द्या, काय सिलेबस आहे, कसं आहे, त्याबद्दल आता पण सांगणार आहे. तेव्हा एक गोष्ट इथं कायम लक्षात ठेवा, तुमची ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीची होणार आहे. आता फॉर्म भरले चाललेले आहेत आणि तुम्हाला परीक्षेला पोहोचायचं, त्याच्या 1 तास अगोदर जी परीक्षेचा वेळ आहे तिथं पोहोचणं बंधनकारक आहे. इथं क्लिअर सांगितलेले. आतापासून काही काही गोष्टी छोट्या छोट्या लक्षात राहू द्या म्हणजे तुम्हाला समजेल. दुसरी गोष्ट इथं स्पष्ट सांगितलंय बघा 5.6च्या मुद्द्यामध्ये, तुमची जी परीक्षा आहे ती एकाच दिवशी घेतली जाणार आहे. मी तुम्हाला इथं सांगितलंय ही संपूर्ण राज्यात एकाच दिवशी. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा आहे ती सगळ्या राज्यात ऑल ओव्हर महाराष्ट्र ती एकाच दिवशी घेतली जाणार आहे, वेगवेगळ्या दिवशी ती घेतली जाणार नाही. 104 नगरी प्रकल्पामध्ये जेवढे अर्ज येणार आहेत त्यांच्यासाठीची जी परीक्षा आहे ती एकाच दिवशी घेतली जाणार आहे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे ते कमीत कमी 7 दिवस अगोदर तुमच्या ईमेलवर परीक्षा केंद्राचे ठिकाण, बैठक क्रमांक, दिनांक, वेळ असं ठरवण्यात येईल. म्हणजे एक तर सगळ्यात पहिले महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला 7 दिवस अगोदर या ठिकाणी काय आहे तर ईमेलवर हे समजणार आहे की तुमचा परीक्षा क्रमांक काय, केंद्र वगैरे काय, हे पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता ह्याच्यामध्ये पात्रता खूप आवश्यक आहे. बऱ्याच जणांना की भाऊसरीची काय पात्रता आहे याच्याबाबत थोडंसं कन्फ्युजन आहे, हे थोडंसं क्लिअर करा. इथं सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल जे सर्टिफिकेट आहे हे लागणारच आहे. इथं क्लिअर आहे, हे तुमच्याकडे पाहिजेच, नसेल तर आता काढून घ्या. दुसरी गोष्ट इथं स्ट्रिक्टली सांगितलेली आहे, तुमची जी वयोमर्यादा आहे ही वयोमर्यादा 1 जानेवारी 2025च्या दिनांकास समजण्यात येईल. आणि किती वर्ष पूर्ण पाहिजे सेवा तुमची अंगणवाडी सेविका म्हणून? 10 वर्ष ही दुसरी अट आहे. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, वयोमर्यादा किती सांगितली तर बऱ्याच जणांना ह्याच्या बाबतीत कन्फ्युजन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा हे पत्र येऊ देत, मग आपण बघूयात की नेमकी वयोमर्यादा किती आहे. आता इथे थोडं बघा, खुला तसेच दिव्यांग, कारण दुसरा प्रवर्गच इथं नाहीये. कॅटेगरी तुम्हाला नोंद करायची फॉर्म भरताना, पण इथं खुल्या प्रवर्गातूनच सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. मग दिव्यांग आणि खुला ह्या सगळ्यांसाठी इथं सांगितलंय, इथं जी वयोमर्यादा आहे ती नीट लक्षात ठेवा. इथं सांगितलंय इथं किमान 21 वर्ष आणि कमाल 25, म्हणजे तुमचं 21 ते 45च आहे. इथं 50 वर्ष कॅटेगरीसाठी अजिबात नाही. क्लिअर. असं अगोदर चर्चा होती, डिपार्टमेंटलचे बरेच लोक हे होते, पण आता हे क्लिअर झालेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, 45 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसावं. 45 वर्षापर्यंतच इथं अट दिलेली आहे, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला हे मूळ डॉक्युमेंट आहे आणि याच्यामध्ये क्लिअर इथं सांगितलेलं आहे की तुमचं वय म्हणजे ज्या अंगणवाडी सेविकांचं वय हे 45 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे तुमच्याकडे एक तर महाराष्ट्राचं आदिवासी प्रमाणपत्र पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्ही इथं काय करणार आहात, तर इथं तुमचं वय हे 45 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये आणि हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 10 वर्ष तुमची सेवा झाली पाहिजे आणि ते 10 वर्ष कधी संपले पाहिजे, 1 जानेवारी 2025ला. समजलं? क्लिअर? तर हे पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. बरं, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ह्याच्यासाठी. बघा, आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही एकतर तुम्ही ग्रॅज्युएट असावं, पदवीधर असावं अशी पहिली अट आहे. दुसरं इथं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं नियमित व विनाखंड, हे शब्द लक्षात ठेवा बरं का. नियमित 10 वर्ष आताच आपण बघितलेलं आहे, ही सेवा पूर्ण करावी, पण कोणत्या डेटला, तर या डेटला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हिंदी व मराठी भाषा पास असावी. तुमचं 10वीला हिंदी किंवा मराठी असावं, ते सगळ्यांचंच असतं. ते प्रमाणपत्र पुढे आपल्याला अपलोड करायचं, हे एवढंच दिलेलं आहे. चौथं, MSCIT तुम्हाला लागणार आहे. म्हणजे इथं 4 प्रकारची पात्रता. एक तर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असाव्या. 2 नंबर, तुमचं जे वय आहे 45 पेक्षा जास्त नसावं. 3 नंबर, अंगणवाडी सेविका म्हणून तुमचा 10 वर्षाचा अनुभव असावा. चौथं, MSCITचं प्रमाणपत्र असावं आणि तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असावं. म्हणजे तुमच्या 10वीला मराठी किंवा हिंदी विषय असावा. ही सगळी पात्रता आहे, हे लक्षात ठेवा. हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला वेतन म्हणजे ग्रेड पे हा S13 हा खूप चांगला, म्हणजे क्लास 2चा ग्रेड पे समजला जातो. ठीक आहे. तर हा ग्रेड पे लागू असेल. तर हे थोडेसे पॉईंट, जरा हे 4 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. हे यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे. तुमची जी पात्रता इथं सांगितलेली आहे की नेमकी काय आहे किंवा काय विषय. तर इथं सगळ्यात पहिले तुमचं एकतर तुम्ही कोणत्याही शाखेचं, म्हणजे असं याच शाखेचं असावं असं सांगितलेलं नाही, तुम्ही पदवीधर असावं. दुसरं इथं सांगितलंय की तुमचं, इथे हे शब्द लक्षात ठेवा बरं का, विनाखंड आणि नियमित 10 वर्ष सेवा. ओके. एकतर त्या पूर्ण झालेल्या असाव्यात किंवा सद्यस्थितीत तुम्ही कार्यरत असाव्यात आणि 10 वर्ष मोजले जाणार आहेत इथं 1 जानेवारी 2025ला. आता तुम्हाला फॉर्मच पाठवेल, पण अटी माहीत पाहिजेत नेमक्या काय आहेत. तुमच्या सगळ्या शंका दूर व्हाव्यात म्हणून मी व्यवस्थित सांगत आहे. हे लक्षात घ्या की तुम्हाला हे फॉर्मबद्दल ज्या काही शंका आहेत, ह्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचा क्लिअर होईल. हे त्याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. बरं, आणि हिंदी आणि मराठी भाषेचं काय असावं, तुमचं 10वी किंवा 12वीला तर हिंदी किंवा मराठी यापैकी एक भाषा तुमची असावी, असं त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, आता ही परीक्षा आहे, ही परीक्षा तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजे, आणि दुसरी गोष्ट, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील आणि प्रत्येक प्रश्नाचे तर 2 गुण देईल. म्हणजे तुम्हाला MCQ पॅटर्न ही एक्झाम होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, MCQ पॅटर्न एक्झाम होणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. ठीक आहे. म्हणजे मागची जी झाली त्याच पद्धतीची ही परीक्षा असणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, याच्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू अजिबात नाही आहे, हे नीट समजून घ्या. या परीक्षेसाठी फक्त एकच परीक्षा होणार आहे, याच्यासाठी इंटरव्ह्यू अजिबात नाही. हे पण इथं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता, मुलाखती घेण्यात येणार नाहीत. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता ह्या एका पॉईंटच्या संबंधी तुम्हाला सगळं समजेल. इथं परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने येणार आहे. आणि दुसरं म्हणजे ही एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित केल्यास सत्र 1 व अंतिम सत्र यामधील स्वरूप काठिण्यता तपास, इथं त्यांनी क्लिअर सांगितले एकाच दिवशी घेतली जाणार आहे ही परीक्षा. फक्त ती शिफ्ट वाईज घेतली जाऊ शकते, 1 शिफ्ट 2nd शिफ्ट, आणि प्रत्येक ठिकाणच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील आणि त्याच्यामध्ये सांगितलं नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा पुन्हा एकदा सांगतो, TCS कंपनीच घेणार आहे. इथं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे तुमची परीक्षा पहिल्यासारखीच होणार आहे, फक्त एकाच दिवशी होणार आहे. शिफ्ट 1-2 असू शकतं. क्लिअर. परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी, फक्त शिफ्ट 1, 2, 3 असू शकतं. आणि या ठिकाणी TCS कंपनीचं जे सूत्र आहे नॉर्मलायझेशन, आपल्याला माहिती आहे, त्या नॉर्मलायझेशनचा इथं विषय होणार आहे. म्हणून इथं ही पण गोष्ट मला वाटतं की तुमच्या फॉर्म भरत असताना मोस्ट इम्पॉर्टंट आहे, अतिशय लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बरं,
आता हे थोडंसं लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत, तर जवळपास ह्याच्यामध्ये तुम्हाला 9 कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. ठीक आहे, कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत हे जरा नीट समजून घ्या. ह्याच्यामध्ये अपलोड करायचे, तुम्ही आता फॉर्म भरताय म्हणजे उद्यापासून फॉर्म भरायची डेट सुरुवात होईल. त्याच्यासाठी 9 प्रकारचे डॉक्युमेंट तुमच्या जवळ घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला अतिशय सोपं जाईल. आता इथं बघा, इथं सांगितले अर्जातील नाव, तुमचं जे नाव तुम्ही लिहिताय जे काही आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, आधार कार्ड, ह्याच्यापैकी कुठलंही पाहिजे, आधार कार्ड पाहिजे किंवा 10वीचं प्रमाणपत्र पाहिजे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, म्हणजे त्यावर तुमचं नाव असावं. ह्या सगळ्यांपैकीचे हे पुरावे तुमच्याकडे पाहिजेत, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, तुमचं वय आहे, आता वय 10 वर्ष, तुमचं वय किती आहे म्हणजे 45 पेक्षा क्रॉस नसावं सांगितले. त्याच्यासाठी जन्म नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, हे 3 कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहेत, हे लक्षात ठेवा. हे 3ही कागदपत्र लागणार आहेत. जन्म नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र हे लागणार आहे. दुसरं, तुमची किती पाहिजे हे सगळं तुम्हाला, म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र लागणार आहे, 12वीचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यापीठाच्या पदवीचं प्रमाणपत्र, हे सगळं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर त्या ठिकाणी तुमचं जात प्रमाणपत्र इथं विचारलं गेले, हे पण इथं लागणार आहे. ठीक आहे, तर तुमचं जर नाव बदललं असेल तर विहित नमुन्यातील गॅझेट पत्र, जे नाव बदललंय त्याचं पत्र, त्याची सुद्धा तुम्हाला कॉपी या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे, बघा आता बऱ्याच जणांना ते हे एक समजत नाही की हिंदी आणि मराठी भाषेचं ज्ञान, त्याच्यासाठी काय लागणार आहे, सरळ 10वीचं तुमचं जे SSCचं सर्टिफिकेट आहे ते अपलोड करून टाकायचं. इथं क्लिअर केलेलं आहे बघा. ठीक आहे, आता संगणकाचं ज्ञान पाहिजे, म्हणजे इथं क्लिअर सांगितलंय तुमचं MSCIT झालं पाहिजे किंवा शासनाचं त्या समकक्ष एखादं प्रमाणपत्र पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला समजलं जाईल की संगणक पात्र आहे बाबा हे. ठीक आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुमच्याकडे आवश्यक आहे. आणि जे तुम्ही CDPOचं अनुभव प्रमाणपत्र घेता CDPO कडून, ते सुद्धा इथं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. असे 9 प्रमाणपत्र तुम्ही वाटल्यास व्हिडिओ पाहताना लिहू शकता किंवा ही जी PDF आहे ही सुद्धा मी शेअर करेल. फक्त आपल्या टेलिग्राम ग्रुप आहे आपला अंगणवाडी सेविकांसाठीचा, त्याच्यामध्ये हे सगळं मी शेअर करेल. ठीक आहे, फक्त इथं लक्षात ठेवा, अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, हे जे सगळं आहे तर हे तुमच्याकडे लागणार आहे. ही 9 प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी खूप आवश्यक आहे तुम्हाला फॉर्म भरताना, हे पण नीट समजून घ्या. ठीक आहे, बरं. आता दुसरी गोष्ट, तुमचे जे अर्ज आहेत ह्याच्या पण सांगितलं, हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात, ऑफलाईन पद्धतीने एकही अर्ज तुमचा स्वीकारण्यात येणार नाही. टोटल तुम्हाला ICDSच्या वेबसाईटवर जायचं आणि फॉर्म भरायचा, हेच अर्ज स्वीकारण्यात येईल. दुसरं सांगितलं ह्याच्यासाठी ICDS.gov.in हेच त्याच्यासाठी संकेतस्थळ आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे की सर्व सूचना त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बऱ्याच जण म्हणजे 20 तारखेपर्यंतच फॉर्म भरा, कारण हे कॉम्प्युटर बेस त्यांनी जनरेट केलेलं आहे. परत ते अर्ज वाढवणं कमी करणं हे कुणाच्या हातात नाहीये, त्यामुळं अशी चूक पुन्हा करू नका. ठीक आहे, अर्जाच्या बाबत. ठीक आहे, इथं कालावधीत सुद्धा त्याने स्पष्ट दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट की उद्या सुरू होणार आहे 11 वाजल्यापासून सकाळी. ठीक आहे, तर ते 20 तारखेला इथं जर तुम्ही म्हणलात तर मग 12 वाजेपर्यंत हे रात्री असेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं तुमची वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि ही वेटिंग लिस्ट 1 वर्षासाठी किंवा लास्टला जी परीक्षा झाली आणि परीक्षेनंतर इथं वेटिंग लिस्ट लागणार आहे. ही वेटिंग लिस्ट 1 वर्षासाठी क्वालिफाय असेल म्हणजे असेल, हे त्याच्यामध्ये इथं क्लिअर सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं या परीक्षेसाठी असणारा सिलेबस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि सिलेबस थोडंसं समजून घ्या, नेमकं काय काय कोणते कोणते विषय आहेत ह्याच्यामध्ये. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं जे विषय आहेत, एकतर तुम्हाला इंग्रजी आहे, मराठी आहे, GS मध्ये आपण जर म्हणालो इथं की सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि हे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आहे, आणि महिला बाल विकास योजनेचे कायदे आणि योजना, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. आता इथं जर तुम्ही म्हणलात तर हे 4 विषय इथं आहेत. ठीक आहे, फक्त इथं कॉम्प्युटर नाही आणि मागच्या परीक्षेमध्ये कॉम्प्युटर होतं. ठीक आहे, आता इथं जर म्हणलात तर याच्या ठिकाणी म्हणजे इंग्रजी 20 मार्काला आहे पण 10 प्रश्न आहेत, मराठी 40 मार्काला आहे बरं का. इंग्रजीचे 10 प्रश्न 20 मार्क, मराठी 40ला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे आहे GS आणि बुद्धिमत्ता चाचणी, ह्याचे 40 प्रश्न आहेत, 80 मार्क आहेत, आणि महिला बालविकासच्या बाबतीत 30 आहेत. म्हणजे असे 100 प्रश्न येणार आहेत. म्हणजे इथं जर तुम्ही म्हणलात इंग्रजीला प्रश्नात्तर जर तुम्ही म्हणलात तर 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत. इंग्रजीचे 10 प्रश्न, मराठीचे 20 प्रश्न,
GS चे 20 प्रश्न, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न, असे 40 प्रश्न आहेत. आणि तुमचं ज्या योजना आणि कायदे आहेत ह्याचे प्रश्न आहेत 30. हा सगळा सिलेबस आहे. नक्कीच आपलं जे पुस्तक आहे या पुस्तकातून तुम्हाला GS कव्हर होईल आणि त्याच्यानंतर योजना आणि कायदे कव्हर होईल. असा 40 प्रश्न म्हणजे 80 मार्क जवळपास तुमचे कव्हर होतील. त्याचा सुद्धा तुम्हाला बेनिफिट होईल. आपले ऑनलाईन कोर्सेस सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा फायदा, सगळ्या योजना, सगळे कायदे सगळं तिथं कव्हर केलेलं आहे. नक्कीच तुम्ही ती बॅच उपलब्ध करू शकता, ती बॅच घेऊ शकता, त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल. हा सगळा सिलेबस आहे, याच्यावर मी सविस्तर तर पुढे बोलेलच कसा अभ्यास करायचा आणि काय आहे ते. इथं जागा दिलेल्या आहेत. टोटल जर जागा तुम्ही बघितल्यात एकूण, तर इथं टोटल 272 पदं इथं आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे सगळं दिलंय. बाकीचे इथं कामं वगैरे दिलेले आहे. जी ही जाहिरात आहे उद्यापासून ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे, GS आहे, त्याच्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता, योजना आणि कायदे एवढा सिलेबस आहे. यामध्ये कॉम्प्युटर नाही. पहिल्या अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये त्या ठिकाणी कॉम्प्युटर होतं, आज ते त्यामध्ये नाहीये. ठीक आहे, हे 100 प्रश्न आहेत. याच्या स्ट्रॅटेजी संदर्भात, ह्याच्या अर्जासंदर्भात जर तुम्हाला कुठल्या अडचणी असतील, आपण नक्की कमेंट करा. त्याच्यावर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करा, आम्ही नक्की तुम्हाला मदत करू. सगळ्यांना या परीक्षेसाठी आणि हा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. छान अभ्यास करा आणि याच्या संदर्भात आपले जे कोर्सेस आहेत त्याचा सुद्धा प्रचंड लाभ घ्या. नक्कीच तुम्हाला तुमचे मार्क वाढवण्यासाठी अतिशय मदत होणार आहे, ही त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू.